कोणी जर 5-50 कार्यकर्ते घेऊन जर जात असेल तर कोणाला 5 लाख, कोणाला 10 लाख, कोणाला 4 लाख अशी या ठिकाणी किंमत चालू आहे। पण या ठिकाणचा जे काही नगराध्यक्ष आहे तो पुढे काही येऊन कोणाला बोलत नाही। त्याला एवढे पैशाची घमंड आलेली आहे, त्याच्या पैशाची घमंड या 2 तारखेला या देगलूरची जनता या ठिकाणी उतरल्याशिवाय जाणार नाही। माता राष्ट्रमाता विश्वमाता मासाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिविशेषाच्या मस्तकावर अवतरले नसून ती तुम्हासारख्या गोरगरीब जनतेच्या तहावर असलेली आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जगेंतर देशासाठी आणि मरणंतर देशासाठी अशी भीष्म प्रतिज्ञा घेणारे क्रांतिगुरु लहुजी साळवे अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल करोडो हिंदूंच्या हृदय विराजमान झालेले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे कैलासवासी लोकनेते आदरणीय मस्नाजीराव निलंगेकर साहेब या सर्व महापुरुषांना आणि त्यांच्या महान कार्याला त्रिवार कोटी कोटी अभिवादन। मित्र, आज या राजशेखर मंगल कार्यालय येथे देगलूर शहरातील जेवढे काही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या मुनीम संघटनेचे पदाधिकारी असतील, मुनीम संघटनेचे जे काही सदस्य असतील आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व आदर्श मंच या सर्वांना माझा जय महाराष्ट्र। मित्र, जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे रंगत ही चालू झालेली आहे। एकीकडे थंडीचा मारा चालू आहे तर दुसरीकडे राजकारण या ठिकाणी तापलेले आहे। कुठे जा चर्चा ही राजकारणाची चालू आहे। एकीकडे धनशक्तीचा वर्षाव चालू आहे तर एकीकडे जनशक्तीचा वाढता पाठिंबा या देगलूर शहरामध्ये वाढत आहे। एकीकडे गल्लीबोळामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून येणारे आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रत्येकांचे आशीर्वाद घेत आहेत, प्रत्येकांचं पुण्य आपल्याला लाभावं, त्यांचं हातभार लाभावं या ठिकाणी त्यांच्या मतांचा जोगा मागत आहेत। तर दुसरीकडे पैसे वाटण्याचं या ठिकाणी षडयंत्र चालू आहे। कोणी जर 5-50 कार्यकर्ते घेऊन जर जात असेल तर कोणाला 5 लाख, कोणाला 10 लाख, कोणाला 4 लाख अशी या ठिकाणी किंमत चालू आहे। पण या ठिकाणचा जे काही नगराध्यक्ष आहे तो पुढे काही येऊन कोणाला बोलत नाही। त्याला एवढे पैशाची घमंड आलेली आहे, त्याच्या पैशाची घमंड या 2 तारखेला या देगलूरची जनता या ठिकाणी उतरल्याशिवाय जाणार नाही। साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी बसलेले एक मुनीम पाटील साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी बसलेले एक मुनीम आहे तो प्रत्येक जण तुम्ही 10 म्हटलात तर 50-50 मताला या ठिकाणी भारी आहे। मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो, कारण एखादा ग्राहक जर आला तर ग्राहक दुकानामध्ये आल्यानंतर त्याला कमीत कमी 10,000चं सूट या ठिकाणी कट करण्याचं, त्याला बोलून त्याला पटवून त्याला त्या ठिकाणची 10,000ची त्या ठिकाणी सूट त्याला कट करून दुकानाची गिराईक करून घेणारा हा एक मावळा या ठिकाणी उपस्थित आहे। यांची ताकद फार कमी नाही, हे ताकद आपल्यालाच माहित आहे, कारण आपण प्रत्येक वेळेस त्यांच्या ठिकाणी जातो, त्यांच्याशी चर्चा करतो। प्रत्येक वेळेस त्यांनी असं पटवून सांगतात प्रत्येकाला, म्हणजे क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी आहे आणि ह्या प्रकारचं कपडा या देगलूर मध्ये नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये देशसुद्धा मध्ये भेटणार नाही असं हे ते पटवून सांगतात। हे तर राजकारणाचा भाग आहे। आणि त्यातल्या त्यात लोकनेते आदरणीय कैलासवासी मस्नाजीराव निलंगेकर साहेबांचा वारसा या नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी देगलूरला लाभणार आहे। तर या ठिकाणी 50 ते 100 मत ते प्रत्येक जण या ठिकाणी कव्हर करणारच आहे, मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो। आणि राहिला विषय त्यांच्या पैशाच्या मस्तीचा आणि त्यांच्या घमंडीचा, हे येणाऱ्या काळामध्ये ते घमंड आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी उतरवला जाईल। या ठिकाणी तुम्ही नाव लिहून घ्या मित्र। आता त्यांनी एकच आहे त्यांच्याकडे, दुसरं काहीच नाही। त्यांच्याकडे कोणत्या विकासाचा मुद्दा नाही, त्यांच्याकडे कोणत्या कामाचा मुद्दा नाही, आम्ही असं करणार म्हणून नाही, आम्ही तसं करणार म्हणून नाही, काहीच नाही। फक्त त्यांचं एकच आहे, याला 5,000 द्या, त्याला 10,000 द्या, त्याला 50,000 द्या, त्याला 30,000 द्या, कोणाला 40 द्या, कोणाला 1 लाख द्या। या ठिकाणी प्रत्येकाची किंमत करत आहेत। मताची जर किंमत करायची असतील तर लोकनेते कैलासवासी मस्नाजीराव निलंगेकर साहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी आपल्याला मताची किंमत करायची आहे। आपलं मत 1,000, 2,000, 1,500ला न विकता फक्त या देगलूरच्या शहराच्या विकासासाठी, आपला वारसा तेवत ठेवण्यासाठी आणि आपले काही स्वप्न आहे या देगलूर शहरावरती आपल्याला दाखवायचं आहे आणि आपली एकजूट आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे। त्यांनी फक्त आता दुसरे एक षडयंत्र या ठिकाणी चालू आहे, त्यांचं दुसरे एक षडयंत्र या ठिकाणी चालू आहे की क्रॉसिंग वोट करायचं चालू आहे। मित्रो, हे काळजीपूर्वक तुम्ही लक्षात घ्या।
प्रत्येक जण या ठिकाणी काय म्हणताय की एकाला धरणार एकाला सोडणार, हे आपल्या जवळचं आहे हे आपल्या दूरचं आहे, हे आपल्यातलं आहे हे दुसऱ्यातलं आहे, हे त्यांचं क्रॉसिंग चालू आहे. पण देगलूर मध्ये क्रॉसिंग करत 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 आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला जर या ठिकाणी घात होत असेल तर या ठिकाणी क्रॉसिंग अजिबात करायचं नाही, लक्षात घ्या. आणि दुसऱ्याला सुद्धा करून द्यायचं नाही. आपला उमेदवार फक्त पंजा, मग तो कोणही असो, बाकी काहीच नाही. फक्त पंजा समोरला बटन दाबायचं आणि या चष्मा जे आहे आपल्या इकडे बसलेल्या त्या चष्म्याला देगलूर मधून बाहेर काढायचं आहे. फक्त त्या चष्म्यासाठी आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे, बाकी कोणीही लक्ष द्यावं नका. नगराध्यक्ष उमेदवार आपण बघलेच नाही, ते उमेदवार कधी येऊन बोलतच नाही, त्याच्या तोंडामध्ये कंटिन्यू मटेरियल असते. आणि साठे चौकातून घरापर्यंत जाईपर्यंत इमानाने सांगतो कोणालाच रामराम करणार, कोणी येऊ दे, फक्त अशी मुंडी करते. आता हे अशी मुंडी करणं म्हणजे काय आहे का मार्की म्हैस होय की मार्की काय होय हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आपल्यात मिसळणार, आपल्या सुखदुःखामध्ये येणार, आपल्या अडीअडचणीला धावून येणार एक तर तुमच्या संघटनेचा अध्यक्षच आहे त्यातल्या त्यात. तर अशा उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला लावायचं आहे. अर्ध्या रात्री फोन लावा, रात्रीचे 2 वाजतील 3 वाजतील 4 वाजतील कधी लावा. मोगलाजी मामा सारखं नेतृत्व आहे, बालाजी सावकार सारखं नेतृत्व आपल्या जवळ आहे. जे प्रत्येक वार्डामध्ये कोणी येतो त्यांची प्रत्येकाचं सुख ते आपलं सुख, प्रत्येकाचं दुःख ते आपलं दुःख, या तत्वावर चालणारी हे नेते आहेत. कधीच यांनी पैशाचा विचार केला नाही, मोठेपणाचा विचार केला नाही. आजही टू व्हीलरवर फिरणारी लोक आहेत, काचाच्या गाडीमध्ये फिरणारे लोक नाहीत, लक्षात घ्या. ते आपल्यातलेच आहेत, जनसामान्यातलेच आहेत, आपल्यामध्ये सहज मिसळणारे आहेत. हे असे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. आता त्यांनी उमेदवाराची लिस्ट अशी केलेली आहे, हा 2 कोटी खर्च येतो, तो 50 लाख खर्च येतो, तो 60 लाख खर्च येतो, तो 70 लाख खर्च येतो. फक्त खर्चणार कोण आहे असे उमेदवार त्या ठिकाणी तयार केले आहेत. आणि काँग्रेस पक्षाकडे जनसामान्यातले ज्यांच्या खिशामध्ये 500 रुपये सुद्धा निघणार नाही असे उमेदवार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ते कशासाठी दिले आहेत? ते आपल्यामध्ये सुखदुःखामध्ये मिसळणारे, अडीअडचणीला धावून येणारे, आपल्याला प्रत्येक वेळेस मदत करणारे आहेत. म्हणून असे सारे सोप्या आपल्यात मिसळणारे उमेदवार या ठिकाणी जनसामान्यातले दिलेले आहेत. त्यांना गुलाल लावायचं तर आहेच, पण या पैशाची मस्ती उतरण्यासाठी जे गेंड्याच्या कातडीचं जे धारण केलेले आहे, ते जे मस्ती धारण केले आहे ते मस्ती